37 आठवडे ते 42 आठवडे या दरम्यान होणारे मुलं हे टर्म बेबीज म्हणून ओळखले जातात, की जे नॉर्मल असतात, त्यांची मुदतीत झालेली डिलिव्हरी असते. प्री टर्म बेबीजची स्किन जी असते लेअर पातळ असल्यामुळे जंतूंपासून आपण त्यांची स्किन त्यांना प्रोटेक्ट नाही करू शकत. सर त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात कम्पॅरेटिव्हली टर्मपेक्षा. सगळ्यात महत्त्वाचं, स्किन जेव्हा बनते तेव्हा 3 घटक पदार्थ खूप महत्त्वाचे असतात. एक तर स्किनचं हायड्रेशन, म्हणजे पाण्याचा अंश किती आहे. दुसरं, प्रत्येक बाळाच्या त्वचेवर एक ॲसिड मॅन्टल असतं. देवाने एक प्रोटेक्टिव्ह कोट ऑलरेडी त्याला दिलेला आहे की त्याची त्वचा सुरक्षित राहावी, ॲसिड मॅन्टल. आणि तिसरं एक असतं सिबम. सिबम म्हणजे स्त्राव सोडते. प्रत्येकाची त्वचा स्त्राव सोडते, तशी लहान बाळाची त्वचा एक स्त्राव सोडते. प्रीटर्म बेबीज असल्यामुळे ते बारीक असतात, त्यांच्यात बॉडी फॅट हे ऑलरेडी कमी असतं. प्रीटर्म बेबीजला कुठलीही क्रीम लावताना त्याच्यातले घटक पदार्थ त्याच्या पोटेन्शियल साईड इफेक्टसाठी नेहमी चेक करावे. तुम्ही समजा डिसइन्फेक्टंट लावलं आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, अल्कोहोल असतं, प्रत्येक डिसइन्फेक्टंटमध्ये अल्कोहोल असतं, ते अल्कोहोल 10 पट जास्त ॲब्सॉर्ब होतं आणि अशा बेबीजला मग अल्कोहोल इंटॉक्सिकेशन जास्त होतं. बाळ जन्माला आलं त्याला पहिल्यांदा तर फक्त वाईप आउट करायचं वॉटरने, म्हणजे पुसून घ्यायचं, लगेच आंघोळ घालण्याची घाई करायची नाही. जर बाळ प्रीटर्म असेल तर बाळाची नाळ जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत थांबवावी आंघोळ, तोपर्यंत करू नये. हा बेसिक पॅथॉलॉजिकल मेकॅनिझम आहे की डायपर डर्मॅटायटिस काय असतं. हिच्यातले एन्झाईम्स बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक असतात. ते बाळाची त्वचेला ब्रेकडाऊन करतात आणि ॲलर्जी होऊन तिथे जखमा पण होतात. बऱ्याचदा लालपणा येतो, रॅशेस येतात, बाळ चिडचिड करतं. अशा टायमाला इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या हेल्थ विषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपण या सदरातनं अनेक विषय घेऊन आपल्या सेवेस येत आहोत. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा म्हणजेच नवजात बाळांच्या त्वचेसंदर्भातला आहे. निओनेटल स्किन केअर, अर्थात नवजात बाळांच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत जळगावचे प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी सर. विश्वम या नावानं त्यांचं हेअर स्किन क्लिनिक आहे, कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक आहे जळगाव इथं हरेश्वर नगरला. आणि नवजात बाळांच्या त्वचेच्या संदर्भात त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे, त्यांचं योगदान खूप मोठं आहे की नवजात बाळांच्या त्वचेची काळजी घेणं हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे हे आज आपण त्यांच्याकडनं अगदी तपशीलवार जाणून घेणार आहोत. डॉक्टर भूषण चौधरी सर, आपलं द व्हाईट कोट डायलॉग्स या आमच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. तर सर, या विषयाला आपण सुरू करण्यापूर्वी तर काही मुलं एक्स्ट्रीमली प्री टर्म जन्माला येतात, काही प्री टर्म असतात, काही फुल टर्म घेऊन जन्माला येतात. तर अशा वेळेला या मुलांच्या त्वचेमध्ये त्याच्या रचनेत आणि कार्यात काही फरक असतो का? बघा, पहिल्यांदा तर नवजात शिशु हा प्रत्येकाच्या घरात हा प्रॉब्लेम असतोच. प्रत्येक जण या फेजमधनं जात आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांची त्वचेची काळजी कशी घ्यावी आणि त्यांचे टर्मवाला बेबी कुठला, प्री टर्म कुठला, पोस्ट टर्म कुठला, जसं की मुदतीपूर्व, अकाली म्हणतो, मुदतीनंतर. तर पहिल्यांदा याचं डिव्हिजन आपण लक्षात घेऊ की 37 आठवडे ते 42 आठवडे ह्या दरम्यान होणाऱ्या डिलिव्हरी किंवा ह्या दरम्यान होणारे मुलं हे टर्म बेबीज म्हणून ओळखले जातात, की जे नॉर्मल असतात, त्यांची मुदतीत झालेली डिलिव्हरी असते. जे 37 आठवड्यांच्या आधी असतात ते असतात प्री टर्म, मुदतीपूर्व, त्यांना आपण अकाली जन्म म्हणतो. आणि जे 42 आठवड्यांनंतर असतात त्यांना म्हणतो आपण पोस्ट टर्म, मुदतीनंतरचे. प्रत्येकाच्या स्किनमध्ये कसा डिफरन्स असतो ते आपण बघू. टर्म बेबीजची स्किन नॉर्मल असते बेसिकली आणि फुल्ली डेव्हलप्ड असते. त्यांचे जे लेयर्स असतात, जसं की स्ट्रॅटम कॉर्नियम, जो सगळ्यात वरचा लेअर असतो, जो प्रोटेक्टिव्ह कोट असतो, तो फुल्ली डेव्हलप्ड असतो. त्याच्यामुळे टर्म बेबीजची स्किन ही सुरक्षित धरली जाते. जी प्री टर्म असतात 37 आठवड्यांपूर्वी, जनरली 34 ते 37 आठवड्यांमधले, यांना आपण प्रीटर्म म्हणतो. त्यांची स्किनची थिकनेस ही कम्पॅरेटिव्हली कमी असते टर्मपेक्षा, कारण त्यांचा जो स्ट्रॅटम कॉर्नियम लेअर असतो हा अंडर डेव्हलप्ड असतो, जो की पूर्णपणे डेव्हलप झालेला नसतो. 34 वीक्सच्या आधी जन्मलेले मुलं, त्यांना आपण एक्स्ट्रीमली प्रीटर्म म्हणतो. म्हणजे जसं आपण रूलनुसार जायचं म्हटलं तर त्यांची स्किन अजूनच पातळ असते. त्याला आपण लिटरली जेलॅटिनस, जसं जेलॅटिन असतं तशी स्किन असते. फुल टर्म डेव्हलप झालेले जे असतात त्यांची स्किन जंतूंपासनं प्रोटेक्ट करू शकते त्यांना.
प्रीटर्म बेबीजची स्किन जी असते लेअर पातळ असल्यामुळे जंतूंपासून आपण त्यांची स्किन त्यांना प्रोटेक्ट नाही करू शकत. सर त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात कम्पॅरेटिव्हली टर्मपेक्षा. आता तर पोस्ट टर्म गेलं आपण, जे 42 आठवड्यांनंतर जन्मले, त्यांची स्किन ही जनरली लूज असते, रिंकल्ड असते, त्याच्यात रिंकल्स खूप असतात, अळ्या आपण म्हणतो त्या खूप जास्त असतात. जनरली पेल असते, थोडी व्हाईटिश दिसते, पेल दिसते आणि थिकर असते, जाड असते, जाडी तिच्या स्किनची जास्त असते. सो प्रीटर्ममध्ये जाडी कमी असते, टर्ममध्ये योग्य असते, पोस्ट टर्ममध्ये ती जास्त असते. सर मग आता त्यांच्या ह्या रचनेत पण बऱ्यापैकी आपण फरक बघतो आहोत. तर मग ह्या तिन्ही टर्मची जी मुलं आता आपण बघतो आहोत, तर मग त्यांना काही त्यापासनं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने तर काळजीचं आपण पुढे बोलणारच आहोत, पण काही प्रमुख त्रास काय होऊ शकतात त्यातनं? हे पहा, प्रमुख त्रास तसं म्हणायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं, स्किन जेव्हा बनते तेव्हा 3 घटक पदार्थ खूप महत्त्वाचे असतात. एक तर स्किनचं हायड्रेशन, म्हणजे पाण्याचा अंश किती आहे. दुसरं, प्रत्येक बाळाच्या त्वचेवर एक ॲसिड मॅन्टल असतं. देवाने एक प्रोटेक्टिव्ह कोट ऑलरेडी त्याला दिलेला आहे की त्याची त्वचा सुरक्षित राहावी, ॲसिड मॅन्टल. आणि तिसरं एक असतं सिबम. सिबम म्हणजे स्त्राव सोडते, प्रत्येकाची त्वचा स्त्राव सोडते, तशी लहान बाळाची त्वचा एक स्त्राव सोडते. तर यांचं जे कॉम्बिनेशन आहे हे एकदम प्रॉपर वेमध्ये असतं टर्म बेबीजमध्ये, जे की प्रीटर्ममध्ये ॲसिड मॅन्टल खूप लेस डेव्हलप्ड असतं. त्याच्यामुळे ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये जंतू ग्रो करत नाही आपण बघतो. तर ॲसिड मॅन्टल कमी असल्यामुळे त्यांना इन्फेक्शनचे चान्सेस होतात. सिबम, जसं आपण जो स्त्राव म्हणतो, तो स्त्राव पण एक प्रोटेक्टिव्ह कोटच तयार करतो बाळाच्या त्वचेवर, जो की बाळाला प्रोटेक्ट करतो. प्रत्येक घटक पदार्थाचं काम आहे की बाळाला प्रोटेक्ट करा, काही करून प्रोटेक्ट करा. ते पण कमी प्रमाणात असतं प्रीटर्ममध्ये. आणि स्किन हायड्रेशन लेवल. स्किन हायड्रेशन लेवल म्हणजे एक टर्म येतात TEWL, ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस. जसं की बाळाच्या सगळ्यात वरच्या लेअर मधून किती वॉटर लॉस चालू आहे. आपण जनरली बघतो की लहान बाळांना कॅप घालून ठेवतात, पाम सोल्स जसं की तळवे आणि पायाचे तळवे, हाताचे तळवे यांना आपण प्रोटेक्ट करून ठेवतो. त्याला कारण आहे कारण तिथून त्यांचा इव्हॅपोरेटिव्ह वॉटर लॉस, बाष्पीभवन जे होतं पाण्याचं बाळाच्या शरीरातल्या, ते खूप मोठ्या प्रमाणावर असतं. त्याच्यामुळे डोकं, हाताचे तळवे, पायाचे तळवे आणि शक्यतो हा जो पार्ट आहे जो की आपण फोराम म्हणतो, फोरामचा जो इनर फोराम आहे, हा इनर फोराम पण प्रोटेक्ट केला पाहिजे. ह्या 4 ठिकाणून खूप मोठ्या प्रमाणावर वॉटर लॉस होतो. टर्ममध्ये पण होतो, प्रीटर्ममध्ये त्याच्यापेक्षा जास्त होतो. तर आपण ह्या 4 गोष्टी प्रोटेक्ट केल्या पाहिजे. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आपण बघतो की मेन प्रॉब्लेम्स तर प्रीटर्म बेबीजचा आपण बघू. प्रीटर्म बेबीजमध्ये वॉटर लॉस प्रचंड प्रमाणात होईल. प्रीटर्म बेबीज असल्यामुळे ते बारीक असतात, त्यांच्यात बॉडी फॅट हे ऑलरेडी कमी असतं, म्हणजे पाणी कमी आहे, बॉडी फॅटही कमी आहे, सरफेस एरिया तेवढाच आहे. त्याच्यामुळे सरफेस एरिया टू बॉडी मास हा जो रेशिओ असतो हा जास्त येतो. सरफेस एरिया जास्त आहे आणि बॉडी मास कमी आहे, त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन फटाफट होत जातं. आणि इव्हॅपोरेशन होतच, शिवाय ह्या बेबींमधनं जर तुम्ही काही लावलं, या बेबींना क्रीम लावलं, काही लावलं, ॲब्सॉर्प्शनही फास्ट होतं. कारण थिकनेस कमी आहे. थिकनेस कमी असल्यामुळे बाहेर जाणारा मार्गही मोकळा आहे, आत येणारा मार्गही मोकळा आहे. त्याच्यामुळे लावताना अशा प्रीटर्म बेबीजला कुठलीही क्रीम लावताना त्याच्यातले घटक पदार्थ त्याच्या पोटेन्शियल साईड इफेक्टसाठी नेहमी चेक करावे. कारण तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा डिसइन्फेक्टंट लावलं आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल आहे, अल्कोहोल असतं, प्रत्येक डिसइन्फेक्टंटमध्ये अल्कोहोल असतं, ते अल्कोहोल 10 पट जास्त ॲब्सॉर्ब होतं आणि अशा बेबीजला मग अल्कोहोल इंटॉक्सिकेशन जास्त होतं. तर त्यांना क्लीन करताना आपण बघूच नंतर की काय काय काळजी घ्यावी लागते. पण अशा ज्या बेबीज आहे यांच्यामध्ये ह्या काळजी घेतल्या पाहिजे की कुठली क्रीम लावताना ते बघितलं पाहिजे साईड इफेक्टसाठी. आणि ऑफकोर्स मेकॅनिकल ट्रॉमा, जो टर्म बेबीजसाठी ट्रॉमा नाही आहे, मायनर जो ट्रॉमा असतो त्याच्याने इंजुरी नाही होत, पण प्रीटर्म बेबीजमध्ये ही इंजुरी फटकन होते, त्यांच्या स्किनमध्ये लगेच निघून जाते, तिथं इरोजन्स येतात, जखमा होतात, कॉमन प्रॉब्लेम्स. आधीच पातळ असते, त्याच्यामुळे येस, ट्रॉमा पण फास्ट होतो, बाष्पीभवनही फास्ट होतं आणि ॲब्सॉर्प्शनही फास्ट होतं. आणि हर्ट पण झालं तर ते एकदम तो ट्रॉमा भरतोही लेट, अजून लेट भरतो, कारण स्किन ऑलरेडी डेव्हलपिंग फेजमध्ये, रिकव्हरी फेजही लागतो. सर प्रीटर्म, आता जे फुल टर्मचे आहेत त्यांची त्वचा तशी ऑलरेडी डेव्हलप्ड असते. आता आपण प्रीटर्मच्या बेबीजची जर आपण बघितलं तर त्यांच्या त्वचेची काळजी घेताना ते काय गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं काळजी घ्यावी? प्रीटर्म बेबीज जनरली कसं असतात की आपण त्यांना इन्क्युबेटर्समध्ये ठेवतो. इन्क्युबेटरमध्ये ठेवण्याची भरपूर सारे कारण आहे.
इन्क्युबेटर म्हणजे बाळाला वाटतं की आपण आईच्या उदरामध्येच आहे अजून, तर त्याला कम्फर्टेबल वाटतं. इन्क्युबेटर्स हे तुम्हाला वॉर्म्थ देतात. त्याच्याने काय होतं, एक तर दोन महत्वाचे याच्यात टर्म्स आहे की ह्युमिडिटी किती आहे आणि ॲम्बियंट टेम्परेचर किती आहे. ऑफकोर्स ह्युमिडिटी तुमची जेव्हा कमी असते तेव्हा ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉसही कमी होतो. टेम्परेचर वाढलं की एपिडर्मल वॉटर लॉसही वाढेल. या दोन रेशिओज साईड बाय साईड चालतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा इन्क्युबेटर्समध्ये आपण ठेवतो बाळाला. इन्क्युबेटर्समध्ये ठेवताना आपण काळजी घेतली पाहिजे की ह्युमिडिटी त्याची मेंटेन केली पाहिजे, ॲम्बियंट टेम्परेचरही मेंटेन केलं पाहिजे. अशा टायमाला बाळाचे जेनॅटॅलिया म्हणजे लिंगाकडचा भाग आणि डोळे हे प्रोटेक्टेड पाहिजे. दुसरं, जर बाळाला ओपन बेडमध्ये ठेवणार असो आपण, जसं आपण जनरल वॉर्ड्स म्हणतो, तर जनरल वॉर्ड्समध्ये जनरली प्लास्टिक रॅपिंग करतात अशा कॉट्सला पूर्णच्या पूर्ण. जे कारण एकच आहे की तुम्हाला वॉटर लॉस कमी करायचा आहे. त्यांची स्किन ऑलरेडी पातळ असते भरपूर. अशा टायमाला एक टर्म आहे कांगारू मदर केअर, KMC म्हणतात. कांगारू मदर केअरच्या नावातच आहे, जसं कांगारू त्याच्या मुलाला पकडून ठेवतो तसं मदरने पण लॅपमध्ये जर ठेवलं बाळाला तर मदरची हीट बाळाला ट्रान्सफर होते. म्हणजे ऑलरेडी त्याची त्वचा पातळ आहे, हायपोथर्मिया म्हणजे त्याला थंडावा सहन नाही होत, अशा परिस्थितीत मदर स्वतःची हीट बाळाला देते. त्याला कांगारू मदर केअर म्हणतो. ती पण खूप बेनिफिशियल राहते. अशा बाळांना कधीही जास्त अडेझिव्ह टेपिंग्स वगैरे लावणं म्हणजे टाळलं पाहिजे. कारण ती टेप जेव्हा आपण काढतो ती लेअरचा लेअर निघून येतो आणि ऑफकोर्स इट इज अ ट्रॉमा, पण तो ट्रॉमा लेट भरेल. तर अडेझिव्ह टेपिंग्स नको लावायला पाहिजे. एक टेगाडम ड्रेसिंग्स म्हणतात. टेगाडम ड्रेसिंग्स म्हणजे त्यांच्या स्किन आणि अडेजन्समध्ये एक सेमी परमेबल मेम्ब्रेन टाकला जातो, जेणेकरून ते काढताना बाळाला त्रास होणार नाही. तर ही काळजी घेतली पाहिजे. कुठलेही टेपिंग्स शक्यतो अवॉइड करा. असतील तर लेस अडेझिव्ह टेपिंग्स, ज्या कमी चिपकणार आहे त्या हे केलं पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की कुठलीही क्रीम लावताना काळजी घेतली पाहिजे. ऑफकोर्स हे पहिल्यांदा घेतलं पाहिजे. आणि शक्यतो अशा बाळांची आंघोळ आपण 4-4 दिवसांनी करतो. तर आता हे प्रीटर्म बेबीज विषयी आपण पाहिलं, पण जेव्हा नवजात म्हणजे जन्मजात बाळ असतं त्यावेळेस त्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पहिलं पाऊल काय उचललं पाहिजे? नवजात बाळ म्हणजे जे आपण आता म्हणू की 37 वीक नंतर जन्मलेले जे फुल टर्म आहे आता, त्याच्यात जनरली बॅरियर डेव्हलप्ड असतं. त्याच्यामुळे तो ऑलरेडी प्रोटेक्टेडच पाठवलेला असतो देवाने वरतून. त्याच्यामुळे विशेष काही जास्त प्रमाणात काळजी नाही घ्यावी लागत. पण त्यातल्या त्यात रूमचं टेम्परेचर अशा व्यक्तींमध्ये एक वॉर्म पाहिजे, जेणेकरून 25, 26, 27 यापर्यंत पाहिजे. 25, 26 पर्यंत असलं तरी ठीक आहे. रूमचं टेम्परेचर पाहिजे. एक्स्ट्रीम कोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनाही टाळलंच पाहिजे. जरी डेव्हलप्ड आहे पण ते लहान आहे अजून, तरी त्यांना प्रोटेक्शन दिलंच पाहिजे तेवढ्या प्रमाणात. आणि बाकी कांगारू मदर केअर आता नॉर्मली टर्म बेबीजलाही देतात. एवढ्या काळजी बेसिक जरी घेतल्या तरी भरपूर होतं. मग नवजात बाळांना जेव्हा हॉस्पिटलमधनं घरी आणलं जातं आणि त्यांची आंघोळ हा एक मोठा मुद्दा असतो, तर अशा वेळेला आंघोळ करताना त्यांची काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांची वेळ काय असावी सर आंघोळीची? सगळ्यात पहिल्यांदा तर असं आहे की बाळ जन्माला आलं त्याला पहिल्यांदा तर फक्त वाईप आउट करायचं वॉटरने, म्हणजे पुसून घ्यायचं. लगेच आंघोळ घालण्याची घाई करायची नाही. कारण बाळाची स्किन टर्म असो प्रीटर्म असो सगळ्यांसाठी हे ऑलरेडी नाजूक आहे. तिला म्हणजे इंट्रायुटेरिन जसं आईच्या गर्भातनं तो बाहेर आलाय आणि त्याला आता एकदम ड्राय, रफ, कोल्ड, गॅस दिसतंय, त्याला आजूबाजूला गॅशियस एन्व्हायरमेंट आहे, हे सगळं त्याच्यासाठी अडॅप्टिव्ह पिरियड असतो. तर तो अडॅप्टेशन करण्यासाठी त्याला काही तासांचा कालावधी लागतो की आता मी बाहेर आलोय, मला आता हे बघायचंय काय काय. हे करताना आंघोळ कमीत कमी 5 ते 6 तास थोडी टाळावी. तेवढ्या वेळात फक्त पुसून घ्यावे बाळाला, जेणेकरून डिसइन्फेक्ट पण होऊन जातो बाळ. आंघोळ जेव्हा आपण करतो तेव्हा आंघोळीच्या पाण्याचं टेम्परेचर पहिल्यांदा तर बाळाला स्टॅबिलाइज करावं, नॉर्मल होऊ द्यावं. जसं मी तुम्हाला सांगितलं 5-6 तास. ते स्टॅबिलाइज केल्यानंतर बाळाच्या आंघोळीचं जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर हे बाळाच्या शरीराशी मिळतं जुळतच पाहिजे, ते करून घ्यावं. जर बाळ टर्म असेल तर 6 तास थांबलेलं ठीक राहतं. जर बाळ प्रीटर्म असेल तर बाळाची नाळ जोपर्यंत गळत नाही तोपर्यंत थांबवावी आंघोळ, तोपर्यंत करू नये. त्याला कारण आहे, कारण तेच त्याला हायपोथर्मिया बसू शकतो. तो टेम्परेचर मेंटेन नाही करू शकत बाहेरच्या एन्व्हायरमेंट प्रमाणे, तो परत टेम्परेचर डाऊन होईल आणि कॉम्प्लिकेशन्स, मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी वाढते. त्याच्यामुळे ती एक काळजी घेतली पाहिजे.
आंघोळ 5 ते 7 मिनिटात उरकली पाहिजे. हो. असं नाही की तुम्ही टाकताय, जरी टर्म असलं तरी 5 ते 7 मिनिटात उरकली पाहिजे. आंघोळ करताना काही क्लिन्झर्स वगैरे जे असतील ते आपण बघू पुढे, पण 5 ते 7 मिनिटात आंघोळ झाली पाहिजे. आंघोळ झाल्यानंतर बाळाला ड्राय टॉवेलमध्ये गुंडाळलं पाहिजे. हे गोष्टी फटाफट म्हणजे लाईनअप पाहिजे एकमेकांनंतर एक. गुंडाळल्यानंतर ड्राय करावं, पॅट करावं, रब करू नये. ड्राय म्हणजे पॅटिंग असावी फक्त. ड्राय टॉवेलमध्ये टाकलं, पॅट केलं, इमिजिएटली ड्रेस करायचं. आणि शक्यतो आता भरपूर ठिकाणी लोकल कल्चर्स प्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शक्यतो बाळाची आंघोळीची टाइम संध्याकाळची असलेली बेटर राहते सकाळपेक्षा. झोप खूप चांगली राहते, त्यांचा ब्रेनही खूप डेव्हलपिंग फेजमध्ये असतो आणि त्याला एक सुदिंग इफेक्ट भेटतो. तसंही रात्री माणूस झोपतो, तर रात्रीचा जेवढा जवळ असेल तो कालावधी त्याच्या आंघोळीचा तर बरं राहतं. संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी केली बेटर राहतं. अच्छा, म्हणजे आपल्याकडे जी प्रथा आहे सकाळच्याच वेळेला केली जाते आणि बाळाला आवडतंय गरम पाणी, तो एन्जॉय करतोय, तर मग ते टाका भरपूर आणि मग ते म्हणजे तसं हे एक. जर टब बाथिंग असेल, टब बाथिंग करतात बरेच. टब बाथिंग करताना त्याचा फक्त सीट कडचा पार्ट हा पाण्यात पाहिजे, हेड नेक हा त्याचा इमर्स नको पाहिजे पाण्यामध्ये, तो वरती पाहिजे. ही काळजी घेऊन घ्यायची. एवढं तर त्यांचाही टाइम पिरियड तेवढाच पाहिजे. 5 ते 7 मिनिटात आंघोळ गेली पाहिजे. साधारण किती काळापर्यंत हे? महिना, सव्वा महिना, 1.5 महिना? हा, म्हणजे आपण जसं की निओनॅटल्स म्हणतो, हे 1 ते 2 महिना तरी असं हे आपण पाळलं पाहिजे. मग त्याच्यानंतर थोडा वेळ वाढवला तर चालेल. तोपर्यंत स्किन बॅरियर डेव्हलप होत जातं. हा, डेव्हलप होतं. आता आंघोळ करताना तुम्ही विषय काढला की आपण क्लिन्झर्स वगैरे वापरले पाहिजेत का नाही पाहिजेत, तर काय नेमके कोणत्या प्रकारचे क्लिन्झर्स वापरावेत आणि साबण वापरणं योग्य आहे का, याविषयी थोडा प्रकाश टाकावा. बघा, साबण हा टाळावा, पूर्णपणे टाळावा. कारण साबणांमध्ये जे सल्फेट्स असतात, पॅराबिन असतात, अशा नाजूक त्वचेसाठी सगळ्यात हानिकारक असतात. म्हणजे अगदी जे लहान बाळासाठी जे बनवलेले आहे ज्या कंपनीज आहेत त्यांचे सुद्धा साबण टाळावे. आता पण नवीन कसे सिंडेट म्हणून एक कन्सेप्ट आलाय. सिंडेट म्हणजे डिटर्जंट, सिंथेटिक डिटर्जंट म्हणतो आपण. तर दे आर द सोप विदाऊट सोप. त्यांना सोप विदाऊट सोप म्हणतात कारण दे आर व्हेरी माइल्ड, खूप माइल्ड असतात. लिक्विड असतो तो सोप मेनली आणि नॉन इरिटंट असतो. आता सगळ्यात महत्वाचं, हे सगळं करताना त्याचा पीएच किती आहे हा महत्वाचा आहे. कारण त्याच्या बाळाच्या त्वचेचा पीएच हा साबणाचा पीएच पाहिजे. बाळाच्या त्वचेचा जेव्हा जन्माला येतो तेव्हा पीएच स्लाइटली लेस ऍसिडिक असतो, म्हणजे 7च्या वरती असतो, थोडा 7ला टच असतो. जसं जसं बाळ डेव्हलप होतो 4 ते 5 दिवसात तो पीएच ड्रॉप डाऊन होतो, ऍसिडिक होतो. आणि नॉट मोर ऍसिडिक पण 5.5 5.5 हा बाळाच्या त्वचेचा आयडियल पीएच पकडला जातो. तेवढा साबणाचाही पीएच तसाच पाहिजे. त्यामुळे साबण हा माइल्ड हवा, लिक्विड हवा, नॉन इरिटंट हवा त्वचेसाठी, सल्फेट फ्री हवा, पॅराबिन फ्री हवा. त्याचा पीएच हा नेहमी 5.5 म्हणजे बाळाच्या त्वचेशी मिळता जुळता हवा. एक्स्ट्रीम सोप जर तुम्ही वापरले तर त्याच्याने बाळाच्या त्वचेला खूप मोठं डॅमेज बसतं आणि त्याच्यात सायनेट्स वगैरे, आयसोसायनेट्स वगैरे काही हे असतात केमिकल्स, त्याच्याने पण डॅमेज बसतं. आणि कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस हा जो कन्सेप्ट आहे हा बसू शकतो बाळाला. त्याच्यामुळे मेनली तो अवॉइड करावा. क्लिन्झर्स माइल्डच हवे, स्पेसिफिकली सिंडेट्स हवे. सिंडेट बाथ, मे बी बाथ, मे बी लिक्विड. हा, आणि मे बी लिक्विड पाहिजे. सर, मग बाळाच्या त्वचेसाठी काही मॉइश्चरायझर्स किंवा तेल किंवा पावडर म्हणजे एक साधारण वापरली जाते, तर मग अशा वेळेला ती वापरावीत का, याविषयी आम्हाला माहिती द्या. इमोलियंट म्हणजे आपण जनरली मॉइश्चरायझर्स वापरावी, कारण तिच्याने तुमचं बॅरियर फंक्शन ऑलरेडी जे थोडं प्रीटर्म मध्ये लेस डेव्हलप्ड असतं ते डेव्हलप व्हायला मदत होते. त्याच्यामुळे मॉइश्चरायझर्स ही वापरली गेली पाहिजे. काळजी असावी की ती जास्त थिक नसावी, कारण जास्त जाड मॉइश्चरायझर्स असलं तर ते बाळाच्या त्वचेचे जे पोर्स असतात त्यांना पण ब्लॉक करतं आणि मग त्याच्यामुळे परत फॉलिक्युलायटिस वगैरे म्हणजे बाळाच्या त्वचेला इन्फेक्शन बसण्याची शक्यता असते. लाईट मॉइश्चरायझर्स वापरावी, इमोलियंट्स. डायपर एरियात स्पेशल काळजी घ्यावी ते वापरताना. नंतर ऑइल आता खेडेगावांपासून शहरापर्यंत सगळ्यांना मसाज हा एक कन्सेप्ट असतो की मसाज करतात, ते करू शकतो आपण, पण अगेन तेच की तेल हे जास्त थिक नसावं. स्पेसिफिकली मस्टर्ड ऑइल
हे वापरतात, तिळीचं तेल, हे वापरू नये. कारण त्याच्यामध्ये आयसोसायनेट्स, मिथिल आयसोसायनेट्स नावाचं एक केमिकल असतं, त्याच्याने परत कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस, ॲलर्जी होऊ शकते. अशा टायमाला मस्टर्ड तेल न वापरता, तिळीचं तेल न वापरता सनफ्लावर सीड ऑइल और कोकोनट ऑइल, जसं आपण ह्याचं खूप एज ओल्ड प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळे कोकोनट ऑइल आपण वापरतो किंवा सनफ्लावर सीड ऑइल, ह्या 2 गोष्टी आपण वापरू शकतो. मस्टर्ड ऑइल अवॉइड करावं. आणि टाल्कम पावडर्स जे आता वापरतात, जर गरज नसेल तर शक्यतो टाळावी टाल्कम पावडर्स. ते बेबी पावडर असो किंवा कुठली टाळलेली बेटर असते. मॉइश्चरायझर्स म्हणजे जास्त लिक्विड पाहिजे, थोडं घट्ट, थिन पाहिजे, पातळ पाहिजे, जास्त थिक नसावं. त्यातही सगळे आपले पॅरामीटर्स चेक करायला पाहिजे, बेबीसाठी स्पेशली, त्यांच्या स्किनसाठी. येस, पॅरामीटर्स म्हणजे ते ऑलरेडी तसे सेट्स असतात, कारण कंपनीज त्याच्या काळजी पण घेतात बऱ्याचशा फार्मास्युटिकल्स कंपनीज, की कसं पाहिजे. पेशंट्सवर टेस्टिंग केलेलं असतं ऑलरेडी. पण पातळ हवं, जास्त थिक नसावं, घट्ट नसावं. आणि तेलाच्या बाबतीतही तीच काळजी घ्यावी. येस सर, आता मुलांचं महत्वाचं जेव्हा ते नवजात असतात तेव्हा डायपर, मग ते आता हल्ली सिंथेटिक असतील बाहेरचे किंवा घरी कपड्याचे असतील, लंगोट ज्याला आपण म्हणतो, तर हे वापरताना ती जी जागा बांधून त्या मुलांना हे होते, तर त्या जागेची काळजी कशी घ्यावी आणि डायपर बदलताना सुद्धा काही विशेष काळजी घेतली पाहिजे का? डायपर एरिया हा खूप सेन्सिटिव्ह एरिया असतो बाळाचा. आणि डायपर आता प्रत्येक जण घरी असताना लंगोट वापरतात, पण काही कारणास्तव बाहेर जावं लागतं. अशा कारणाला आपण प्रत्येक टायमाला लंगोट नाही बदलू शकत, तेव्हा डायपरच वापरावे लागतात. डायपर हे नेहमी सुपर ॲब्सॉर्बंट हवं. त्याने मॅक्सिमम जे फिकल मॅटर आहे किंवा युरिन मॅटर आहे ते शोषून घेण्याची कपॅसिटी हवी. हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे. हे करत असताना डायपर जेव्हा आपण चेंज करतो, डायपर चेंज करताना ते कॉटन जे वूल्स असतात, म्हणजे बेसिकली कॉटन स्वॅप किंवा नॅपकिन्स आता भेटतात, वेट वाईप्स भेटतात, वेट वाईप्सने व्यवस्थित एरिया क्लीन केला पाहिजे. क्लीन केल्यावर काही टायमाला जर खूप ड्राय वाटत असेल स्किन, तर इमोलियंट ॲप्लिकेशन म्हणजे मॉइश्चरायझर तिकडेही अप्लाय केलं गेलं पाहिजे. ते करूनच नेक्स्ट डायपर घातलं पाहिजे. जेव्हा आपण डायपर काढतो तेव्हा क्लीन तर एरिया करतोच, एक 5 ते 10 मिनिटासाठी एरेशन मेंटेन केलं पाहिजे, ते ओपन ठेवलं गेलं पाहिजे. परत जर तुम्ही तसंच बांधलं तर डॅम्प क्लायमेट, ह्युमिड क्लायमेट तिथं तयार होतं आणि परत डायपर डर्मॅटायटिस हा जो एक मेन मुद्दा असतो लहान बाळांमध्ये, तो तयार होऊ शकतो. सर, मग आता डायपर डर्मॅटायटिस तुम्ही आता उल्लेख केलात, तर मग डायपर डर्मॅटायटिस म्हणजे नेमकं काय त्रास होतो मुलाला? बघा, डायपरमध्ये जे मॅटर्स जमा होतात त्यात फिकल मॅटर असतं आणि युरिन मॅटर असतं. आता मी तुम्हाला काही सायंटिफिक टर्मिनॉलॉजी सांगतो. काही एन्झाईम्स असतात, जसं की युरिएज नावाचा एन्झाईम असतो फिकस म्हणजे बाळाच्या शीमध्ये, जो की जेव्हा युरिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, युरिन म्हणजे युरिया असतं, तर युरियाचं ब्रेकडाऊन होतं आणि अमोनिया लिबरेट होतो. जसा अमोनिया बाहेर आला की अमोनियाचं गुणधर्म आहे की जो बेसिककडे नेतो, अल्कलाईन पीएच जो म्हणतो, ऍसिडिक पीएच कडनं अल्कलाईन पीएच कडनं नेतो. अल्कलाईन पीएच मध्ये आलं की परत बाळाच्या शीमध्ये एक प्रोटीएज आणि लायपेज नावाचे एन्झाईम्स असतात, ते अजून ऍक्टिव्ह होतात आणि दे आर द ब्रेकिंग डाऊन एन्झाईम्स. ते बाळाचं जे सॉफ्ट एरिया असतो स्किनचा वरचा लेअर, त्याला ब्रेकडाऊन करायला चालू करतात. तो जसा ब्रेकडाऊन होतो तिथं ऑलरेडी मॉइस्ट एन्व्हायरमेंट असतं, तो एरिया ब्रेकडाऊन झाला की तिथं मॅसरेशन होतं, जखमा होतात, ॲलर्जी तयार होऊन जाते. हा बेसिक पॅथॉलॉजिकल मेकॅनिझम आहे की डायपर डर्मॅटायटिस काय असतं. तिच्यातले एन्झाईम्स बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक असतात, ते बाळाची त्वचेला ब्रेकडाऊन करतात आणि ॲलर्जी होऊन तिथं जखमा पण होतात, बऱ्याचदा लालपणा येतो, रॅशेस येतात, बाळ चिडचिड करतं. अशा टायमाला इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. या पूर्ण मेकॅनिझमला आपण डायपर डर्मॅटायटिस म्हणतो. हे अवॉइड करण्यासाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की डायपर चेंज करताना कोरडं असावं. डायपर एक तर कोरडं असावं, ते पुसताना प्रॉपर तो एरिया, डायपरचा एरिया क्लीन केला गेला पाहिजे, थोड्या वेळासाठी एरेशन मेंटेन केलं गेलं पाहिजे. डायपर सुपर ॲब्झॉर्बंट हवं, खूप सारं ॲब्सॉर्ब करून ठेवलं गेलं पाहिजे. शक्यतो बाळाने शी केल्यावर डायपर लगेच बदलावं. असं नाही की आपण ठीक आहे आत्ताच केली, नाही, लगेच बदलावं. एवढ्या काळजी घेतल्यात तर डायपर डर्मॅटायटिस ऑलमोस्ट 90-95% आपण कमी करू शकतो, म्हणजे टाळूच शकतो आपण. सर, आता रॅशेसचा विषय निघाला, तर खूप लहान बाळांना कॉमन दिसून येतं सर. म्हणजे फक्त ते डायपर बांधतात,
त्याच जागेत नाही, पण असं ओव्हरऑल त्यांच्या स्किनवर रॅशेस असतील, कोरडेपणा असेल, हे जाणवतं. तर मग अशासाठी काय काळजी घेतली पाहिजे झाल्यानंतर, आणि ते होऊ नये म्हणून पण काय काळजी घ्यावी? रॅशेस हे भरपूर टाईप्सचे असू शकतात. जसं की निओनॅटल ॲक्ने म्हणतो आपण, लहान बाळांना पिंपल्सही येतात. पण आता हा फिजिओलॉजिकल चेंज आहे. फिजिओलॉजिकल चेंज म्हणजे बाळ आईच्या पोटातनं बाहेर आलंय, बाळात आईचे हार्मोन्स ऑलरेडी प्रेझेंट आहे काही प्रमाणात. ते हार्मोन्समुळे, जसं आपण म्हणतो की मुलं वयात आल्यावर पिंपल येतात, तसं आईचे जे हार्मोन्स आहे हे ऑलरेडी बाळाला पास ओव्हर केलेले असतात, आणि ते हार्मोन जोपर्यंत पूर्ण न्यूट्रलाइज नाही होत तोपर्यंत बाळाला काही प्रमाणात पिंपल्स येतात. त्याला आपण निओनॅटल ॲक्ने म्हणतो, लहान बाळांचे मुरुम असे म्हणतात. पण दे आर ऑल्सो म्हणजे ॲब्सोल्युटली नॉर्मल. जसं जसं तो हार्मोन ब्रेकडाऊन होतो त्यांचा इन्फ्लुएन्स गेल्यावर ॲक्ने पण कमी होऊन जातात. दुसरं आपण म्हणतो की एरिदमा टॉक्सिकम निओनॅटोरम ही एक कंडिशन असते, ETN म्हणतो आपण त्याला. बाळ सीबम ग्लँड्स ज्या पिंपल्स कॉझिंग ग्रंथी असतात बाळामध्ये ॲक्टिव्ह असतात, त्या ॲक्टिव्ह करताना काही प्रमाणात तिथं बॅक्टेरिया रिच होतो. जर प्रीटम असेल तर खूप जास्त शक्यता असतात, आणि तो बॅक्टेरिया त्या स्त्रावासोबत एकत्र होऊन तिथे इन्फेक्शन करून आणतो. त्याला आपण एरिदमा टॉक्सिकम निओनॅटोरम म्हणतो. पण हेही ट्रान्झिएंट असतं, काही काळाने तेही निघून जातं. त्यामुळे रॅशेस असल्या तर बेसिक मॉइश्चरायझर्सने आपण काम, म्हणजे त्याचं एवढं काम होऊ शकतं बाळाचं तेवढ्या वेळ. त्याच्या पलीकडे पण जर काही जास्त रेडिशनेस आणि हे असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच पाहिजे. तर आता नवजात बाळांविषयी त्यांना पण आपल्याकडे 3 ऋतू बदल होत असतात, ते सगळं नवीन असतं, त्यांना ॲडॉप्ट व्हायला वेळ लागतो. तर अशा वेळेला हिवाळ्यामध्ये आणि मोस्टली उन्हाळा, तर अशा या ऋतूंमध्ये काय काळजी घेतली पाहिजे त्यांची, कशी निगा राखली गेली पाहिजे? ओके. उन्हाळ्यात जर आपण बघतो की ओव्हरऑल आता वाढत चाललाय, बाळांचे कपडे हे नेहमी सुती असावेत, बारीक कापडाचे असावेत. एकदम बाळाला थंडी वाजते किंवा हे वाजते म्हणून सगळं पॅक करून ठेवणे हे टाळावं. कारण त्याच्याने काय होतं, बाळाला ऑलरेडी ॲम्बियंट टेम्परेचर वाढून जातं बाळाचं. कारण तुम्ही जेव्हा सगळं बांधून ठेवतात तेव्हा एरेशन मेंटेन नाही राहत, टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढलं की जो ट्रान्सएपिडर्मल वॉटर लॉस मी तुम्हाला सांगितला, बाळाच्या त्वचेचं बाष्पीभवन पाण्याचं, ते पण वाढतं. अशा टायमाला सुती कपडे हवेत. सगळ्यात महत्त्वाचं, आंघोळ शक्यतो WHO ने काही क्रायटेरियाज दिले होते, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्सने. त्यांचं असं म्हणणं असतं की 2 ते 3 दिवसानंतरही केलं तरी चालतं, किंवा वीकमधनं 3दा केलं तरी चालतं. पण आपलं लोकल कल्चर ते अलाव नाही करत. आपलं लोकल कल्चर सांगतं की डेली बाथिंग पाहिजे. तर ती टेम्परेचर, पाण्याचं टेम्परेचर पण खूप बाळाच्या त्वचेशी मिळतं जुळतं हवं. एकदम थंड नको, एकदम गरमही नको. आणि थंडीमध्ये आपण जसं बघतो, थंडीमध्ये बाळाचे पाम्स, सोल्स, हेड हे कवर्ड पाहिजे, कारण तिथून हीट लॉस खूप होत असतो. आणि बाळ, देर आर स्ट्रॉंग चान्सेस की बाळ हायपोथर्मियामध्ये जाईल, म्हणजे टेम्परेचर त्याचं कमी होऊन जाईल. टेम्परेचर कमी झालं की परत मॉर्बिडिटी, मॉर्टॅलिटी वाढू शकते. अशा टायमाला हिवाळ्यात फक्त एक काळजी घ्यावी की पाम, सोल्स, हेड हे कवर्ड असावं. ऑफकोर्स तेही कपडे नॉर्मल कापसात, म्हणजे सुती असले किंवा कॉटन्सचे असले तर बेटर राहतं. म्हणजे त्या दरम्यान ती काळजी हिवाळ्यामध्ये स्पेसिफिकली बाळाला वॉर्म ठेवायचंय, उन्हाळ्यामध्ये बाळाला थंड, थोडं कम्पॅरेटिव्हली थंड ठेवायचं. पण नवजात बाळाच्या त्वचेची काळजी याविषयी एक्स्ट्रीमली प्रीटर्म आणि फुल टर्मच्या बाळाच्या त्वचेविषयी पाहिलं तर ह्या सगळ्याच बाळांच्या त्वचेची काळजीच्या संदर्भात एकंदरीतच तुम्ही सगळ्या त्या पालकांना काय सांगाल? मी एवढं सांगेल, पहिल्यांदा तर बाळ छोटं आहे, तुम्ही काळजी करतातच, पण हे सगळं करत असताना प्रीटर्म बेबीजसाठी मी त्यांच्या पालकांना सांगेल की प्रीटर्म बेबीज ऑलरेडी कॉम्प्रोमाइज सिच्युएशनमध्ये जन्माला आलेलं असतं. त्यांना त्यांचं टेम्परेचर स्वतःचं मेंटेन करता येत नाही. त्यांची त्वचा इतकी पातळ असते की तिच्यातनं इन्फेक्शनचे चान्सेस, जास्त टॉक्सिक मटेरियल ॲब्सॉर्ब व्हायचे चान्सेस हे खूप असतात. अशा टायमाला ज्या डॉक्टर, डर्मॅटॉलॉजिस्ट जनरली तुमचे सांगतील की काय काय केअर घेतली पाहिजे, ही बेसिक केअर की जास्त थंड वातावरणात, जास्त गरम वातावरणात नको, जास्त मसाजिंग ऑइलने नको, त्यांचा स्किन हायड्रेशन मेंटेन केलं गेलं पाहिजे. इन्फेक्शन कमीत कमी कसं होईल याच्यासाठी जास्त कुठले टॉपिकल क्रीम्स वगैरे ॲप्लिकेशन्स नको. ॲप्लिकेशन्स कुठल्याही क्रीमचं करताना तुम्ही पालक म्हणून जबाबदारी आहे तुमची की
त्याच्यात काय काय कंपोनंट्स आहे, कारण आता गुगलचा जमाना आहे, लोक पण पटापट गुगल करतात. ऍटलिस्ट एकदा तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला विचारा आणि तुमचं बेबीला काही रिॲक्शन येत असेल तर ती तुरंत तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला कळवा. ह्या बेसिक गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या प्रीटर्म बेबीजच्या बाबतीत, तरी आफ्टर 2 to 4 weeks 2 ते 4 आठवड्यांनंतर प्रीटर्म बेबीची त्वचा ही टर्म बेबी सारखीच काम करायला लागते. तर त्यांचा ही ट्रान्सएपिडर्मल वॉटर लॉस जो आपल्या अडल्टमध्ये जनरली आपण म्हणतोय 10 g/m²/h या रेटने आपण कॅल्क्युलेट असतो आपला वॉटर लॉस, तोही त्यांचा तेवढाच राहतो. तो जास्त व्हायला नको, कमीही व्हायला नको, तेवढा मेंटेन झाला पाहिजे. म्हणजे एवढी व्यवस्थित प्रॉपर काळजी घेतात. 2 to 4 weeks म्हणजे जो आपण न्यूनॅटल पिरियड म्हणतो, न्यू बॉर्न पिरियड, फर्स्ट मंथ ऑफ लाईफ, आयुष्याचा पहिला महिना, हा बेसिक तुम्ही बाळाला व्यवस्थित प्रिकॉशन घेतली तर मला नाही वाटत की बाळाला पुढे काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. म्हणजे कोण काय सांगतंय किंवा गुगलवर काय सांगतं हे बघण्यापेक्षा ते बघून करण्यापेक्षा डर्मॅटला विचारा, तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टच्या सल्ल्याने जावं. म्हणजे बाळा सुरक्षित त्याची त्वचा पण सुरक्षित राहते. तर भूषण सर, आपण खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. मंडळी, आज आपण नवजात बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी याची खूप सविस्तरपणे माहिती आपल्याला दिली. आपलं ज्ञानामध्ये खूप भर पडलेली आहे आणि त्याचा नक्की या सगळ्याच पालकांना फायदा होणार आहे, हे उपयोगी ठरणार आहे हे ज्ञान. तर द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमधनं आपण असेच सगळे वेगवेगळे विषय, समस्या घेऊन आरोग्याच्या बाबतीतल्या घेऊन येत असतो आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर मला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट आणि यातली माहिती, आमच्या सगळ्या डॉक्टर्सने दिलेली सगळी जे ज्ञान आहे ते तुम्हाला नक्कीच आवडतं आहे. त्या व्यतिरिक्तही तुमच्या काही समस्या असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आम्ही ते घेण्याचा नक्की विचार करू. आणि द व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टसाठी आमच्या चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर. धन्यवाद.